न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने त्र्यंबक रोडवरील उभारल्या जाणाऱ्या मराठा वसतिगृह तसेच धनगर वसतिगृह तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या म्हणजेच सारथीच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून भूमिपूजन संपन्न करण्यात आले। या प्रसंगी आमदार देवयानी फरांदे यांनी प्रारंभी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर व्यासपीठावर भव्य असा पुष्पहार अर्पण करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला। यावेळेस धनगर समाजाच्या वतीने देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। त्र्यंबक नाका येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर मराठा समाजातील 500 विद्यार्थी व 500 विद्यार्थिनींसाठी 156 कोटी रुपये खर्चून 10 मजली सारथी या संस्थेचे वसतिगृह तसेच संस्थेचे विभागीय कार्यालय उभारले जाणार आहे। 43 कोटी रुपये खर्चून धनगर समाजातील 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थिनींसाठी वसतिगृह व कार्यालय इमारत उभी केली जाणार आहे। या कामासाठी मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी सतत पाठपुरावा करून हे दोन्ही कामे मंजूर करून आज त्यांचं भूमिपूजन करण्यात आलं। देवयानी फरांदे यांच्या भागात गेलो आणि त्या ठिकाणी सारथीच्या कार्यालयाचं आणि 500 मुला मुलींच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं। त्याच्याच बाजूला धनगर समाजाच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं। म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांना या ठिकाणी एकत्रित करून हे कार्यक्रम आम्ही घेतले आणि मला विश्वास आहे ही गोष्ट खरी आहे की शेवटी आपल्याला नोकरी करता, आपल्याला व्यवसाय करता, आपल्याला शिक्षणाकरता जातीचा उल्लेख आपण करतो, आपले सर्टिफिकेट आपण घेतो, पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनात निश्चित आहे की आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि आम्हाला मार्ग कुठला आहे तर या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो मार्ग दाखवलेला आहे, समतेचा मार्ग, जो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आहे, संविधानाचा मार्ग, याच मार्गावर आम्हाला सगळ्यांना चालायचं आहे। आणि म्हणून हा एक महाराष्ट्र आहे, हा श्रेष्ठ महाराष्ट्र आहे हे दाखवणारे सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी आपण केले आहेत।